मिळगाव गावामध्ये श्रीदेव रामेश्वर रवळनाथ दलबाई यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या निसर्गरम्य मिळगाव गावामध्ये श्रीदेव नरे कुलस्वामी मंदिरामध्ये रंगलेला आजचा ढवलबारी भजनाचा सामना आयोजित नरेवाडी ग्रामस्थ तसेच सन्माननीय रामेश्वर बदेसर भाई सन्माननीय प्रशांत जेठी यांच्या निमंत्रणाने आजचा हा रंगलेला ढवलबारी भजनाचा सामन्यासाठी आयोजित गोवा मी स्वतः हेमांग पांडुरंग कदम राहणारा आहे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग तसेच मला पगवार साथ करते सन्माननीय पगवारवादक माझे प्रथम परममित्र प्रथमेश कडप तबला साथ करते गुरु समान असणारी सन्माननीय योगेशदादा भुटाणकर तसेच माझे सर्व ओळख मंडळी यांना आजच्या वारीची लाख धन्यवाद देतो। माझ्या जोडीला असलेली गोवा सन्माननीय धनराज संतोष भोईर तसेच डबलबारीचे गोवा सन्माननीय संतोष भोईर गोवा या ठिकाणी उपस्थित आहे। गोवांना पगवार साथ करत आहे त्यांचा बंधू मोठा भाऊ गोवांचा मोठा भाऊ पाच जोई तसेच तबला साथ करत आहेत सन्माननीय अक्षय मिस्त्री गोवांची कोरस मंडळी गोवांच्या कोरस मंडळीमध्ये देखील अनेक नामवंत गोवा आहेत दिल्ली मधले गोवा आहेत सगळे गुरु समान आहेत त्यांच्याकडे नतमस्तक होतोय गोवांना देखील
शहर तालुक्यातील सन्माननीय सर्व पकवानवादक, नामवंत भजनी कलाकार, दशावतारी कलाकार, तबला वादक, इतर क्षेत्रातील कलाकार, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित आहेत. त्यांच्या चरणी देखील आजच्या या वारीनिमित्त नतमस्तक होते. तसेच या ठिकाणी माझी ग्रामदेवता, माझी कुलदेवतेच्या चरणी नतमस्तक होऊन, विद्येची देवता सरस्वती मातेला वंदन करून, माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद पाठीशी घेऊन, माझ्या गुरुमावळींच्या चरणी नतमस्तक होऊन, संपूर्ण जगताचा आराध्य दैवत गणपती गजाननाला मानाचा मुद्रा करून वंदन करून, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा करून, धर्मवीर संभाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून, इथे जमलेल्या माझ्या तमाम मायबाप भगत रसिक प्रेक्षकांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या या आमने सामने 21 डबल वारी भजनाच्या रंगीत सामन्याला सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी खरंच सुंदर साऊंड सिस्टीम आहे. साऊंड सिस्टीम वाल्यांचे देखील मंडळाच्या वतीने लाख लाख आभार. आणि खरंच या गावामध्ये आल्यानंतर अजून पण थोडी भीती वाटते, कारण पहिल्यांदाच गावाच्या बाहेर बारी करतो. बुवा माझी पहिली बारी जरी गावात झाली असली तरी म्हणजे गावातलीच माझी मित्रमंडळी होती, त्यामुळे तिथे काय भीती वाटली नाही. जरी तुमच्यापेक्षा वयाने मोठा असलो तरी माझ्या मनात थोडीशी भीती आहे. काय तुमचं वय लहान आहे, तुम्ही काही करू शकता, तुमचं काय नेम दिसत नाही, तुम्ही म्हणजे काही बोलू शकता, त्याची मला थोडीशी भीती आहे. तुम्ही पण काय घाबरू नका, बिंदास मला बोला, काय असेल ते आजच्या रात्रीपुरतं असेल. तुम्ही जरी लहान असलास तरी माझ्या गुरुसमान मला आहे. काय माझं जरी वयाने लहान असलास तरी मी तुमच्या कलेचा या ठिकाणी आदर करतोय. या ठिकाणी माझ्या बाजूच्या खुर्चीचा मान सन्माननीय आमच्या आहे सर्व आधारस्तंभ माझी उपसरपंच विद्यमान तंटामुक्ती अध्यक्ष सन्माननीय महेशजी पाटोळे साहेब यांना मी विनंती करतोय की त्यांनी माझ्या बाजूच्या खुर्चीचा मान राखायचा आहे. प्रथमतः या ठिकाणी भजनाने बारीला सुरुवात करते. बुवा काय जास्त बोलले नाही, त्यामुळे मी पण काय बोलणार नाही. काय होईल ते नजरात बघूया, ठीक आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा सन्माननीय बुवा प्रशांत जेठे यांचे लाख लाख आभार मानतोय. त्यांच्याबद्दल खूप काही सांगायचं आहे, पुढे सांगतो. आता जास्त काही बतावणी करण्यात अर्थ नाही. पेटीचा आवाज थोडा मॉनिटर झाला, बाहेर कमी असलं तर
एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. खरंच या भेदभाव गावची शान सन्माननीय भाई नरे यांच्या चरणी नतमस्तक होत आहे.
भजनाची व्याख्या सांगितली. मी काय वेगळी सांगत नाही. भ म्हणजे भजावा, द म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा. भक्तिरसातून जनमानसापर्यंत जाण्याचा सर्वात सोपा आणि सहज मार्ग म्हणजे हे भजन. ही भजनाची सहज साधी सोपी व्याख्या आहे. ठीक आहे, जे काय असेल ते पुढे बघूया. या ठिकाणी बुवानी सुंदर सादरीकरण केलं आहे. खरंच बुवा एवढ्या लहान वयात तुमचा उत्साह, भजन करण्याची पद्धत खूप चांगली आहे. खूप सुंदर सादरीकरण केले तुम्ही. तुम्हाला देखील धन्यवाद देतोय. हॅलो हॅलो हॅलो
दिलीप पाटकर, तसेच सन्माननीय मुलगेगावचे बुवा अमित सावंत हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच या ठिकाणी सन्माननीय संतोष जोईल बुवा तसेच बुवांच्या आई या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या चरणी नतमस्तक होतोय। तसेच आमच्या आरे गावातील बुवा काय ना भारी आहे, म्हणजे पुढी गावातले पण अनेक आले आहेत, म्हणजे जवळजवळ दशकृषीतली सर्वच लोक आहेत, बहुतेक माझ्या ओळखीचे आहेत। सन्माननीय बुवा संतोष नायक आपले बुवा सुशांत जोईल बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत। मंडळाच्या वतीने त्यांना लाख धन्यवाद देतोय। अनेक दिग्गज कलावंत या ठिकाणी उपस्थित आहेत, अनेक पुढी गावातील माझे मित्रमंडळी देखील या ठिकाणी आलेले आहेत। तसेच आमच्या आरे गावातून देखील जवळजवळ बुवा 50 ते 60 लोक या ठिकाणी आले आहेत, स्वतःच्या खर्चाने आले आहेत। ते खरंच आरेगाव म्हणजे भजनाची पंढरी म्हटलं जातं आणि त्या भजनाच्या पंढरीचं उत्तम उदाहरण म्हणजे आमच्या गावातील सर्व लोक आहेत। खरंच त्यांच्यासाठी सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा, त्यांच्याकडे नतमस्तक आहेत। मला त्यांनी पहिली बारी करण्याची सुवर्ण संधी आमच्या आरेगावामध्ये ग्रामदेवता पावनाई देवी मंदिरामध्ये दिली। माझ्यावरती खूप मोठा विश्वास टाकला आणि जोडीला बुवा होते सूरज खांडेकर। बारी छान झाली, एकदम चांगली झाली, सर्वांची साथ होती म्हणून काही शक्य झालं, त्या परमेश्वराची कृपा होती। असो, या ठिकाणी बुवांनी जास्त काही मला बोलले नाहीत, मी देखील बुवांना काय बोलणार नाही। बुवांची देखील पहिलीच बारी आहे, निश्चितच तुम्हाला सांभाळून घेईन, काय टेन्शन घेऊ नका। जरी वयाने मोठा असलो तरी अजिबात घाबरू नका, जे काय बोलायचं ते बिनधास्त बोला, मला अजिबात कुठल्याही गोष्टीचा राग नाही बुवा। कारण मी बघितलं तुम्ही आलात तेव्हा थोडीशी घाबरलं, मी पण अजून घाबरलो आहे, कारण एवढ्या माणसांच्या समोर मी पहिल्यांदा बारी करतोय आणि ते बाहेर गाव होतं असं का आपण पण हळूहळू शिकणार आहोत। या ठिकाणी सन्माननीय लाडबुवा आमच्या आरेगावची शान बुवा दसऱ्यासाठी आलेले, म्हणजे काल जाणार होते मुंबईला, मला फोन केला, म्हणजे तुझी बारी ऐकायची आहे, तुझी बारी ऐकल्याशिवाय मी मुंबईला जाणार नाही। आणि ते बारीसाठी खास थांबले, कुठेही बारी असून दे, कोणाचीही असून दे, एवढं जास्त वय झालंय तरी देखील ते बारीसाठी कुठेही जातात। जोईल बुवांना विचारा, जोईल बुवांच्या बारीसाठी ते वैभववाडीला गेले होते रात्री, सकाळी त्यांच्याबरोबर आहे, एवढी भजनावरती त्यांची निष्ठा आहे। असो, तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतोय। पुन्हा एकदा सन्माननीय भागीनरे यांना मी विनंती करतोय, कारण ते मगापासून बघतोय ते बाहेरच पूर्ण नियोजन करतायत, एवढा मोठा माणूस आहे तरी स्टेज जवळ किंवा इथे आतमध्ये कार्यक्रमाच्या ठिकाणी येत नाही, त्यांना विनंती आहे की त्यांनी माझ्या बाजूच्या खुर्चीचा मान राखायचा। सन्माननीय भागीनरे सन्माननीय लाडबुवा यांच्याकडून माझ्यासाठी 101 रुपये, तसेच पक्वाजातक प्रथमेश परब यांच्यासाठी 101 रुपयाचं बक्षीस आले। मंडळाच्या वतीने लाख धन्यवाद देतोय, त्यांना उदंड आयुष्य उत्तम आरोग्य लाभू दे अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करते। तसेच या ठिकाणी सन्माननीय बुवा प्रशांत जेठे, माझा सिंधुदुर्ग यूट्यूब चॅनलचे मालक सन्माननीय बुवा प्रशांत जेठे अनेक दिग्गज कलावंतांना, म्हणजे आमच्यासारख्या लहान कलावंतांना स्टेज देण्याचं काम आज ते करत आहेत। खरंच तुमच्या कृपेने, तुमच्या आशीर्वादाने ही बारी ठरली आहे। त्यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस आले, धन्यवाद। सन्माननीय महेशजी पाटोळे यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस आले, धन्यवाद। तसेच या ठिकाणी प्रसन्न कोकण यूट्यूब चॅनल सन्माननीय सतीश कदम उपस्थित आहेत, त्यांचे देखील मंडळाच्या वतीने लाख धन्यवाद देतोय। आमच्या गोटनकर बुवांची सर्व कोरस मंडळी, माझ्या मंडळीमध्ये सगळे आहेतच गोटनकर बुवांची कोरस मंडळी, तसेच बाजूला देखील सर्व सन्माननीय कोतेकर, पकवाजवादक प्रसाद मेस्त्री अनेक जण आलेले आहेत, त्यांचे देखील मंडळाच्या वतीने लाख आभार। सन्माननीय ललित नरे यांच्याकडून 201 रुपयाचं बक्षीस आले, धन्यवाद। सन्माननीय अनिल जेठे
यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे, धन्यवाद. सन्माननीय आरेगावचे विकास पाटणकर यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस आले, धन्यवाद. सर्वांच्या चरणी नतमस्तक आहे. तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य लाभू दे अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना. सन्माननीय पांडुरंग कदम आमच्या गावचे यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस आले, धन्यवाद. तुम्हाला देखील उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य लाभू दे अशी त्या रवळनाथाच्या मी प्रार्थना करतोय. या ठिकाणी बुवानी रामाचा आचार, कृष्णाचा उच्चार, अनेक काही अध्यात्म सांगितलं. ठीक आहे, माझं काय त्याबद्दल मत नाही. तुमचा अभ्यास आहे तेवढा, डायरी पण मोठी आहे तुमच्याकडे. माझी काय नवीनच कालच्या बारीक घातले बुवा. माझी डायरी आहे ना, कालच्या बारीक घातले, 4-5 पानं भरली नाही. त्यामुळे माझ्याकडे तेवढा अभ्यास नाही. तुमचा जमा तेवढा वाचित राहा, बरोबर. बुवा बोलले म्हणजे बोलताना विचार करून बोललं पाहिजे. बुवा बोलले, बुवा चांगल्या वावरताना बोलले, माझं काय त्याबद्दल मत नाही. पण कसं आहे बुवा, जो तो आपल्या परीने वागतो, बोलतो, ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे तो समाजात वावरतो. त्याबद्दल बुवा बोलले, ठीक आहे, असू दे. तुम्ही बोललेला मुद्दा मला खोडून काढायचा नाही. तुम्ही चांगलीच बतावणी केली, माझ्यासाठी पण चांगलंच काही बोलणार असो. आणि बुवा बोलले, कर्म चांगलं असलं पाहिजे. नक्कीच प्रत्येकानं कर्म चांगलं ठेवलं पाहिजे. आजच्या कलियुगामध्ये जर तारायचं असेल तर कर्म, आणि दुसरे म्हणजे भजन, म्हणजे परमेश्वराची साधना, उपासना नक्कीच सर्वांनी केली पाहिजे. बुवांनी नोटेशन सादरीकरण केलं. बुवा वृंदावनी सारंग राग होता ना, वृंदावनी सारंग सुंदर राग आहे बुवा. तसेच रूपावली रागामध्ये सादरीकरण केलं. शिवरंजनी, सॉरी माझं लक्षात नाही आलं, असू दे. शिवरंजनी राग बुवानी रूपावली सादरी केली. हो बरोबर, असो, ठीक आहे बुवा. सुंदर पहिलीच बारी आहे तुमची, काय घाबरू नका, डेअरिंग करा, बिंदास बोला. हां, गजरामध्ये जे काय होईल तेवढं करा. मी अजिबात काय बोलणार नाही. तुम्हाला गजर पूर्ण मी तुमच्याकडे देतोय. तुम्हाला जेवढं बोलायचं तेवढं मला बोला, मी ऐकून घेईन. ठीक आहे, फक्त मनोरंजन करा, जास्त काय उगाच साधारण दिलंय हात घालू म्हणून पुरं घालू नको. मी पण आराज होय एवढा लक्षात ठेवा. माफ केलेलं आहे घरी आमची, त्यांच्यासमोर माझं मान ठेवा फक्त, बाकी माझा काय नाही, बरोबर. जेणे हो असो. या ठिकाणी रूपावलीला सुरुवात करतोय. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांच्या चरणी नतमस्तक होतोय. या ठिकाणी काय बुवा, श्रवण भक्ती खूप महत्त्वाची असते. आम्ही दोघं आलो आहोत ते सुपारी घेऊन आलो आहोत, आमचा स्वार्थ आहे यामागे. पण श्रवण भक्ती म्हणजे हे सर्वजण जे आहेत ते श्रवण भक्तीसाठी आले, त्यांचा कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाही आहे. ही खरी भक्ती असते, परमेश्वराची देणगी असते. असो, तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतोय आणि रूपावलीला सुरुवात करतोय. धन्यवाद. जरा पेटीचा आवाज द्या मॉनिटर, मला ऐकायला यायला पाहिजे.
सबस्क्राईब करा.